हट्टी भक्त भाग 1। नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो। आज मी आपणास एक कथा सांगणार आहे। चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात। एक ब्राह्मण पती पत्नी जोडपे स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले होते। त्यांना मुलबाळ नव्हते। दोघांना आशा वाटली की स्वामींची कृपा झाली तर कदाचित मूल होईल। दोघांचे सोवळे ओवळे अतिशय कडक होते। ब्राह्मणांव्यतिरिक्त कुणाचाही नुसता स्पर्श झाला तरी ती ब्राह्मण स्त्री लगेच स्नान करायची। दोघेही अक्कलकोटात स्वामींची सेवा करीत राहिले होते। त्या ब्राह्मण स्त्रीने आपली व्यथा 3 वेळेला स्वामींना सांगितली, परंतु स्वामी तिला आशीर्वादात्मक काहीच बोलले नाहीत। एक दिवस त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींपाशी हट्टच धरला आणि म्हणाली, स्वामी, मला बाळ होईल का हो? तेव्हा स्वामी म्हणाले, माते, तुझ्या प्रारब्धी तो योग नाही, तर मग आम्ही देवाची पूजा कशाला करायची? देवाला कशाला साकडे घालवायचे? स्वामींना तिची दया आली आणि त्यांनी 2 खारका तिच्या हातात ठेवत म्हटले, हे घे 2 मुलगे। त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला। तिने स्वामींच्या पायावर मस्तक ठेवले व स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावाकडे निघाली। सायंकाळची वेळ होती। तिला वाटले, दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत, त्यामुळे आपणास विटाळ झाला आहे। म्हणून वाटेत एक तळे दिसले, तेथे ती गेली व जवळच्या मातीमध्ये तिने स्वामींनी दिलेल्या खारका पुरून ठेवल्या। स्नान केले आणि घराकडे निघाली। खारका घ्यायला विसरली आणि मध्यरात्री तिला अचानक जाग आली। श्रोते हो, आपण यानंतर कथेचा या पुढील भाग आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया।